नमस्कार, मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। लोकसभा निवडणूक त्याची तारीख कधी घोषित होईल हे अजूनही सांगता येत नाही, पण एप्रिल मध्ये लोकसभा निवडणुकीची तारीख ही घोषित होऊ शकते। अशा प्रकारे वेगवेगळ्या तारखा आताही आणि यामागे येऊन चुकल्या। नवी तारीख कोणतीही असेल, एप्रिल मध्ये लोकसभा निवडणूक होईल किंवा नाही, आता हा भाग थोडा अलहिदा। पण लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे काही महत्त्वाचे सर्वे हाती आले त्या दोन महत्त्वाचे सर्वे खास करून आहे। एक तर इंडिया टुडे सी वोटर हा सर्वे आहे आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा निवडणूक सर्वे आहे, तो म्हणजे मॅट्रिक्स एनसी सर्वे। या दोन्ही सर्वे मध्ये देशभरात वेगवेगळ्या राज्यामध्ये एनडीएची आणि इंडिया आघाडीची स्थिती नेमकी कशी असेल, भाजप कुठून जिंकून येईल, तर काँग्रेसची सरशी कुठे होईल आणि काँग्रेसला कुठे नामुष्की पत्करावी लागेल, या संदर्भाचं चित्र स्पष्ट झालंय। पण आपण सर्वात जास्त सी वोटर, इंडिया टुडे सी वोटरच्या सर्वे बद्दल आपण जास्त चर्चा करणार आहोत आणि विश्लेषण करणार आहोत आणि सोबतीला आपण मॅट्रिक्सचाही आधार घेणार आहोत, कारण इंडिया टुडे आणि सी वोटर यांचं महाराष्ट्र संदर्भातलं सर्वेतलं भाकीत आणि मॅट्रिक्स एनसी सर्वेतलं भाकीत हे अत्यंत वेगवेगळं आहे। इंडिया आघाडी मोदींच्या विरोधामध्ये रान पेटवत असताना सुद्धा ज्या काही कुरबुरी इंडिया आघाडीमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतायत, त्याचाही परिणाम लोकांच्या मनावर होतो असं दिसतंय। कारण सर्वेतले अत्यंत धक्कादायक निष्कर्ष आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे। पण इंडिया आघाडीनं ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला होता, मोदींवर हल्लाबोल चढवला होता, सर्व नेते महत्वाचे राज्यातले आणि मुख्यमंत्री एका मंचावर येऊन मोदींच्या विरोधात बोलत होते, पण आजच्या घडीला मात्र तशी परिस्थिती दिसत नाही। याचं कारण असं की ज्या इंडिया आघाडीचे निमंत्रक नितीश कुमार पाटण्यामध्ये होते, तेच नितीश कुमार हे इंडिया आघाडीची साथ सोडून नरेंद्र मोदी यांच्या एनडीए मध्ये गेले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले। हा सर्वात मोठा धक्का इंडिया आघाडीला, ज्याचा विचार देशातील जनतेनं केला असेल। बेरोजगारी, महागाई, शेतीचे मुद्दे असे वेगवेगळे मुद्दे ज्वलंत अशा देशातल्या प्रश्नावर इंडिया आघाडीचे नेते बोलत होते। पण याच मुद्द्यावर नरेंद्र मोदी यांना घेरण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते सज्ज झाले असताना नितीश कुमार मोदींच्या सोबत गेले इंडिया आघाडी सोडून। ममता बॅनर्जी यांचे रुसवे फुगवे अजूनही सुरू आहे। पश्चिम बंगालमध्ये एकट्याच्याच भरोशावर मी निवडणूक जिंकेन असं म्हणतायत, तर अधीर रंजन चौधरी जे तिथले प्रदेशाध्यक्ष आणि खासदार आहेत लोकसभेचे, ते म्हणतायत की आम्हाला ममता बॅनर्जी यांच्या दयेवर अजिबात लोकसभेची निवडणूक लढवायची नाही। भगवंत सिंह मान सुद्धा म्हणाले की आम्हाला आम आदमी पक्षाच्या ताकदीवरच निवडणूक लढवायची आहे, तिथेही काँग्रेसची सोबत नसेल असं दिसतंय। अरविंद केजरीवाल इंडिया आघाडीत आता जरी असले तरी त्यांची भूमिका भगवंत मान यांच्या वक्तव्यावर अजूनही क्लिअर झाली नाही, स्पष्ट झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे सी वोटरने जो सर्वे केला आहे त्यात अत्यंत महत्वाचे निरीक्षण नोंदवली गेली आहे। एक तर एनडीएला 400 जागा जिंकून आणण्याचा आत्मविश्वास आहे आणि त्यातही भाजपला 370 जागा भाजप जिंकून येईल असा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेत्यांचा विश्वास आहे। आता मूळ मुद्दा असा आहे की 543 जागांवर हा सर्वे केला गेला। उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा आहेत लोकसभेच्या आणि 70 जागा भाजप जिंकून येईल असं म्हटलंय। काँग्रेसला केवळ 1 जागा मिळेल, ज्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची इतकी मोठी ताकद होती आणि नंतर ती ताकद कशी कमी झाली, काँग्रेस कसा कमकुवत झाला हे देशानं पाहिलं। समाजवादी पक्षाचा बोलबाला अजूनही आहे, 7 जागा त्यांना मिळतील, तर भाजपला, बीएसपीला, मायावतीला, ज्यांनी आता एकट्याच्या भरोशावर लोकसभेची निवडणूक लढू असं म्हटलेलं आहे, मैदानात उतरले आहेत, त्यांना आत्ताच्या घडीला 0 जागा दिसल्या। महाराष्ट्र सर्वात मोठा पक्ष, सर्वात मोठं राज्य 48 जागा, महाविकास आघाडीला 26 जागा, तर महायुतीला 22 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला गेलाय। काँग्रेसला 12 जागा,
तर शरद पवार यांना 7 आणि उद्धव ठाकरे यांना 7, 7 आणि 7 14 आणि काँग्रेसला 12, अशामुळे महाविकास आघाडीला 26 जागा. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतही आणि लोकसभा निवडणुकीतही चांगल्या जागा मिळतील अशाच पद्धतीचे राजकीय तज्ञांचे निष्कर्ष पुढे येत आहेत. सर्वेतही तीच माहिती येते. पण मॅट्रिक्स एनसी सर्वे हा अत्यंत वेगळा आहे. त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्रात एनडीएला, म्हणजे आपण इथे महायुती आहे म्हणून महायुती म्हणू, महायुतीला 39 जागा आणि महाविकास आघाडीला 9 जागा. म्हणजे उद्धव ठाकरेला किती जागा मिळतील, शरद पवार यांच्या पक्षाला किती जागा मिळेल आणि काँग्रेसला किती जागा मिळेल हे यावरून आपल्याला दिसून येतं. पण मॅट्रिक्सचा जो सर्वे आहे, मॅट्रिक्स एनसीचा सर्वे तो आताच्या घडीला फारसा पटत नाही. या अगोदर फडणवीसांनी सुद्धा वक्तव्य केलंय की सर्वे कोणतेही असो, पण मोदींच्या चेहऱ्यावर आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढल्या जातील देशातल्या, आणि महाविकास आघाडीला अजिबात मत मिळणार नाही. त्यांचे उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून येणार नाही, भलेही सर्वेमध्ये त्यांना जास्त जागा दाखवल्या गेल्या असल्या तरी. आता महाराष्ट्रातलं मिशन वेगळं आहे. 48 जागा आहे आणि 48 जागाही जिंकून आणायच्या असं त्यांचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणतायत. पण प्रत्यक्षात इंडिया टुडे आणि सी वोटरच्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला 26 जागा दिलेल्या आहेत, तर महायुतीला 22. महायुतीमध्ये अजित पवार आले असले तरी त्यांच्या जागा वाढलेल्या दिसत नाहीये. राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड आणि नवी दिल्ली सुद्धा काँग्रेस पूर्णपणे या सर्वेक्षणात कमजोर होताना पाहायला मिळते. भलेही भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरू झाली, भारत जोडोचा दुसरा टप्पा सुरू झालाय, पण या दुसऱ्या टप्प्याची फारशी चर्चा आपल्याला दिसत नाही. इतका भाजप आणि नरेंद्र मोदी हे पुढे निघून गेलेले आहे आपल्याला पाहायला मिळत. आता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये त्यांची स्थिती कशी आहे? 42 जागा आहे, तृणमूलला 22 जागा, तर भाजपला 9 जागा, तर काँग्रेसला 1 जागा तिथे मिळते. कदाचित ममता बॅनर्जी ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत त्यांना हे कळून चुकलं असेल की काँग्रेसची इथे ताकद नाही आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या नंतर सुद्धा काँग्रेसची ताकद ही वाढणार नाही, म्हणून त्या पूर्ण जागा या केवळ आम्ही तृणमूलच्या काँग्रेसच्या बळावरती लढू असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि काँग्रेसला केवळ 2 ते 3 जागा सोडण्यास त्या तयार होत्या. प्रत्यक्षात 10 ते 12 जागा काँग्रेसने तिथे मागितल्या होत्या. भाजपची मात्र तिथे सरशी झालेली दिसते, कारण भाजपच्या पश्चिम डाव्यांच्या राज्यामध्ये नंतर ते राज्य ममता बॅनर्जी यांनी हिसकावून घेतलं, ओढून घेतलं, पण भाजपला कुठेही जागा नव्हती, पण भाजपला 9 जागा मिळत आहेत आणि विधानसभेच्या जागा कितीतरी पटीने भाजपच्या वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. गुजरातमध्ये तर कुणालाही जागा नाही, 26च्या 26 जागा या भाजपला मिळतील आणि तिथे काँग्रेस, आम आदमी पक्ष जो लढला होता विधानसभेमध्ये त्यांना कुठेही जागा नाही. राजस्थानमध्ये त्यांचा बोलवाला आहे, 25च्या 25 जागा भाजपला जातील असं म्हटलंय. आंध्र प्रदेशमध्ये 25 जागा आहेत लोकसभेच्या. जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाला 14 जागा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत मिळाल्या होत्या, पण यावेळी मात्र 8 जागा या जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाला मिळतील, म्हणजे साधारणतः 6 जागा त्यांच्या घटणार आहे. आता सर्वात महत्वाचं, चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला 17 जागा मिळतील, म्हणजे 3 जागांवर चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत रोखला गेला होता. त्यांची घोडदौड ही उत्तम आहे असं सर्वेक्षणात म्हटलंय, कारण त्यांना 14 जागा वाढतायत, 17 जागा एकंदरीत त्यांना मिळत आहेत. तामिळनाडूमध्ये 39 जागा आहेत, डीएमकेला 31 जागा मिळतील, काँग्रेसला 8, म्हणजे तिथे तामिळनाडूमध्ये काँग्रेसची ताकद काही दिसत आहे. पण एआयडीएमके त्याला 0 जागा मिळत आहेत, म्हणजे अण्णा द्रमुक कनमेद्र या पक्षाला, म्हणजे जयललिताच्या पक्षाला. तिथे भाजप त्यांच्या सोबतही गेला होता, सत्तेत त्यांना पाठिंबा होता, पण तिथे त्यांना बढत दिसत नाहीये. उलट करुणानिधी यांचा पक्ष हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे स्टॅलिनचं आताचं सरकार आहे तिथे. कर्नाटकामध्ये 28 जागा आहे, कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, पण भाजपला मात्र 24 जागा मिळतील. ही काँग्रेससाठी अत्यंत आत्मचिंतन करणारी बाब आहे. भाजपला 24 जागा, काँग्रेसला मात्र 4, सत्ता मात्र काँग्रेसची आणि बहुमत आहे काँग्रेसचं. केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागा आहे, काँग्रेसला 18 जागा मिळतील, भाजपला
मात्र 0 जागा मिळतील. तामिळनाडू आणि केरळमध्ये कुठेही भाजपला जागा दाखवलेल्या गेलेल्या नाही आणि केरळमध्ये डाव्यांचं राज्य आहे. मध्य प्रदेशमध्ये 29 जागा आहेत, भाजपला 28 जागा मिळतील असं म्हटलंय, कारण मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्यांचं सरकार अस्तित्वात आलेलं आहे. पंजाबमध्ये 13 जागा आहे, आम आदमी पक्षाला 5 जागा मिळतील, काँग्रेसला 5, म्हणजे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला समांतर जागा दिलेल्या आहेत, सारख्या जागा दिल्या आहेत. भाजपला मात्र 2 जागा आणि अकाली दलाला मात्र, ज्यांची एकदा सत्ता होती, प्रकाश सिंग बादल हे मुख्यमंत्री होते, तरी सुद्धा त्यांना 1 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत काय तर देशामधलं राजकीय चित्र हे मोदींच्या विरोधात आहे. महागाई, शेतकऱ्यांचे मुद्दे, बेरोजगारी अशा ज्वलंत समस्या या आवासून उभ्या असताना सुद्धा नरेंद्र मोदी सरकारनं कमाल केली आहे, जादू केली आहे. हे आपण पाहिलं वेगवेगळ्या राज्यात, 5 राज्यामध्ये त्यांना बढत मिळाली आणि तेलंगणाचं राज्य हे काँग्रेसनं हिसकावून घेतलं. भारत राष्ट्र समितीकडून ही महत्वाची गोष्ट असताना सुद्धा आपण महत्वाच्या राज्यांमध्ये कोणाकोणाला किती लोकसभेच्या जागा मिळतील, सी हुटर याच्या सर्वेक्षणानुसार हे आपण पाहिलं. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की देशात लोकांच्या मानसिकतेचा कल कसा आहे, ते लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय विचार करतात, नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व त्यांना भावलं आहे का, आणि मोदी सरकारचं कामकाज जे जाहिरातींच्या माध्यमातून सातत्यानं ते लोकांच्या पुढे घेऊन जात आहेत, त्यालाही त्याचा कसा प्रतिसाद आहे, या सर्व गोष्टी या इंडिया टुडे सी हुटरच्या सर्वेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. आणि जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर बटन दाबा. खूप खूप धन्यवाद.